दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना झालेल्या लाठी चार्ज आणि मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देशभरात बंदची हाक देण्यात आलेली आहे। जळगावमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहे रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी जे आहे जळगावच्या बाजारपेठेमध्ये बंदचे आवाहन या ठिकाणी व्यापारी असतील दुकानदारांना करताना पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठ्या संख्येने जे आहेत विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी जे आहे ते कार्यकर्ते आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जळगावच्या मार्केटमध्ये जे आहे प्रत्येक दुकानदाराला या ठिकाणी वैयक्तिक जाऊन जे आहेत या ठिकाणी आवाहन करताना पाहायला मिळत आहेत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर हे बघा कार्यकर्ते या ठिकाणी दुकानदार असतील या प्रत्येक दुकानदारांना जे आहेत या ठिकाणी बंदचं आवाहन या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे जर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने जे आहे जळगाव शहरातल्या फुले मार्केट परिसरामध्ये जे आहे या ठिकाणी प्रत्येक दुकानदारांना असेल व्यापाऱ्यांना असेल या ठिकाणी घटनेच्या निषेधार्थ जे आहे बंदचं आवाहन या ठिकाणी केले जात आहे आणि आता हे वंचित बहुजन आघाडी जे आहे जळगावमध्ये जे आहे आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमकं काय आंदोलन चालू आहे सर आपलं? काय आंदोलन चालू आहे सर? नवी दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी नीट पेपर फुटीच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन त्या ठिकाणी गेल्या 28-29 दिवसापासून सुरू केलेलं आहे। सर सोनम यांनी 25 दिवसापासून त्यांचं आमरण उपोषण चालू आहे। सरकारला अल्टिमेटम दिलेला होता की पेपर फुटीचं जे दोषी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही होत असताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रचार प्रसार विद्यार्थी संदर्भामध्ये केला गेला होता। परंतु 28-29 दिवसापासून केंद्र सरकारने जंतर मंतर संसदेपासून अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती रात्रंदिवस ते विद्यार्थी हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस आज आपण जळगावमध्ये काय करतोय? आता 20 तारखेला जो विद्यार्थ्यांचा सैलाब जंतर मंतर कार्यालयावरती जात होता त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि पर्यायी केंद्र सरकारांनी विद्यार्थ्यांवरती अमानुष अशा प्रकारचा लाठी मार केला, अश्रुधूर नळकांडे फोडलेत। यामध्ये अनेक विद्यार्थी जायबंदी झाले, जखमी झालेत। इव्हन 17-18 वर्षाच्या मुलींना त्यांचे कपडे फाडून त्या ठिकाणी त्यांच्यावरती अमानुष लाठीमार केला गेला। या ठिकाणी अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणि याचा निषेध म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याच्या संदर्भात हाक दिलेली होती आणि त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पश्चिमच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून आज या ठिकाणी जळगाव बंदचं आयोजन केलेलं आहे। मी हरिश्चंद्र सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी। तर अशा पद्धतीने आंबेडकर साहेबांच्या वतीने जे आहे संपूर्ण देशभरामध्ये आज बंदची हाक या ठिकाणी देण्यात आली होती आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडी जळगावमध्ये रस्त्यावर उतरली असून प्रत्येक दुकानदारांना असेल जळगावमध्ये ठिकठिकाणी फिरून जे आहे मार्केट बंद करण्याचं आवाहन करत असून दुकानदार देखील या आव्हानाला त्यांचा प्रतिसाद देत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।